दिसते बघा, तुम्हाला दाखवते मी. आणि बघा कसा डोंगर आहे. आम्ही आता रेणुका देवी जवळून जातो, दत्तशिखर रेणुका देवी. आणि आमच्या बाईचं गाव पण इकडंच आहे. आम्ही फंक्शनासाठी जातो म्हणून सांगितलं आहे. तर बघा तुम्हाला दाखवते की किती उंच आहे बघा. बघा किती डोंगर आहे. आणि एवढं असं वळणानं रस्ता आहे ना बघा, किती डोंगर आहे. डोंगर करून रस्ता केला आहे का माहिती नाही माहिती. आपण एवढा चढचा विचार असतो नाही असं. आणि एवढं भयंकर जंगल आहे बघा. आम्ही बिजूचं तांदूळ घ्यायला भीतीला बसली. किती भीती माहिती नाही. आता शपथ तुम्हाला सांगते, आता बाबा मी तर कधीच नाही राहिली. आता फर्स्ट टाईममध्ये राहायला मला आदर होईल. पोस्टर आहे म्हणते बघा, वाघा आहेत. आणि ते वॉर्निंग बोर्ड असते ना, ते वॉर्निंग बोर्ड वगैरे आहे. म्हणजे तिथे पोस्टर लावून असं मगाशी गेलेलं पोस्टर वगैरे. आणि आता एवढं उंच, एवढा चढ, एवढं खाली दिसते. लई असं म्हणजे भयंकर वाटते. मी पहिलं आले होते इकडे, पण पिल्लू पण होती, तिला काय तेवढी होती आठवण नव्हती तिला. आणि आता बघा कशी ती आणि कशी बसते ऐकत तिला ऐकत. आणि खूप अपघात पण होतात पुढं. आमचा रस्ता एकदम हे आहे डेंजर हे आहे. देवाकडे जायचं, देवाचा रस्ताच आहे तसा, पण नाही म्हणायचं त्याच्याबद्दल काय. पण चांगला रस्ता आहे एकदम. भारी रस्ता, काही खड्डे वगैरे काही नाही. तरी किती वाटते नाही क्रॉस वळणाचा रस्ता. त्या साईडला बसण्यात तुम्ही काय म्हणतात बघा, दाखवतो या साईडला. बघा या साईडला किती उंचावरून चालते बघा गाडी. सगळं माहूर दिसते बघा. ते तळ दिसते ना, आम्ही त्या गावचे बघा. बघा देवीचं मंदिर वगैरे दिसते. आणि बघा तळ वगैरे दिसत असेल तिथलेच आम्ही. आणि बघा कशी गेली उभी आहे. एवढं वळणाचा रस्ता आहे ना बघा, लई वळणाचा रस्ता आहे. आता इकडून दिसते बघा, गोल गोल सर्कल खेळते असते. पिलूचं नाटक याला मला खूप वाटतं. तर मी दिल्यावर किती दिन आम्ही पिलू, त्याच्यासाठी मी नाही अम्मा. खूप वळणाचा रस्ता आहे. कोणीच नाही. आणि बसमध्ये आम्ही दोघं तिघं 4 माणसं 4-5 पाचशे लोक. म्हणजे आता सकाळी जाणार आम्ही. सकाळी गेली बघा, म्हणजे आता लवकर कार्यक्रम आहे. पाण्या पावसाचं जाऊन लवकर यावं लागते आणि त्याच्यासाठी निघालो. हे बघा किती उंच डोंगर आहे बघा. देवीकडे चाललेत लोक, आम्हाला जायचं बघा. डोंगर कसा आहे भयानक. आणि या डोंगरामध्ये ना वाघ वगैरे सगळे प्राणी राहतात म्हणजे बघा. वॉर्निंग बोर्ड पण लावतात बघा. हे बघा सावधान दत्तशिखर आहे. हे कोणतं हे आहे हो, रेणुका देवी आहे बघा. इथं रेणुका देवीसाठी इथं उतरतात. आणि आता दत्तशिखर वगैरे ते तिकडं आहे, तिकडं उतरतात. हे बघा किती उंच आहे बघा. बघा देवीचं मंदिर आहे बघा. आणखी बांधकाम चालूच आहे. देवीचं मंदिर आहे जावं लागते दर्शनासाठी. रांगा वगैरे लागल्या. आणि मी आहे या गावची. शपथ तुम्हाला वाटत नसेल खरं तर बघा, खरं वाटून घ्या आता. बघा रेणुका देवीचं मंदिर आहे बघा. बोर्ड दिसतंय का माहिती नाही. मी बॅक फ्रंट कॅमेरा ऑन आहे आणि तसंच दाखवायचा प्रयत्न करते. हे बघा रेणुका देवी. आणि आमच्या बाईच्या गावाला पण इथूनच जावं लागते आम्हाला बघा. आता मी सकाळी उठले. आम्ही किती वाजता उठलो माहिती आहे का? आम्ही सकाळी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठून आंघोळ वगैरे केली. बैलाच्या बाबाला आंघोळ केली. मी पिलूने गेली हेअर वॉश वगैरे केला. रात्री ऑइलिंग केली डोक्याला. आणि मग आता कार्यक्रम आहे देवाचा, त्याच्यासाठी मी नेमकं चाललं आहे. थोडं फ्रेशच होऊन जावं लागते बिना आंघोळीचं. कसं मला तर खूप थंडी वाटत होती. आंघोळ तर करूच वाटत नव्हतं. तरी इथं आता थंडी वाटत होती तरी पण आंघोळ केली. मस्त फ्रेश झाले. पण लई झोप येत होती मला लई. रात्री मी जागी होती 11:30 वाजेपर्यंत. मोबाईल बघत होती. मला लवकर झोपच येत नाही. येते तरी पण मोबाईल काही होतं मी घेतली होती, तुम्हाला तर माहीतच असतं. आणि
त्याच्यामुळं बघा. आणखी आता हे बघा किती डोंगर आहे, इथं तर लई भयानक डोंगर बघा. या इकडं कोणतं मंदिर आहे हो? आता इकडं शिखर आहे बघा, दाखवते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला वाटेल की खरंच संगीता सोनी तर दाखवते मी तुम्हाला बघा. शिखर आहे येते आता. आणि आमच्या बाईला आमच्या बाईच्या गावाला जायला इकडून आणि आम्ही चालू आता तिकडे गेल्यावर काय व्हिडिओ वगैरे शूट करून नाही तिथे, तरी पण म्हणलं माझा आनंद तुमच्यासोबत व्यक्त करावा. आणि बघा किती डोंगर उत्सव खालून हे बघा वरीपर्यंत तुम्हाला दिसत नसेल काय माहिती. हे बघा रेणुका देवीचं मंदिर बघा किती उंच आहे बघा डोंगरावर, दिसते ना दिसत नसेल. आणि हा किल्ला आहे बघा, दिसत असेल तुम्हाला किल्ला, ते खरं दिसतंय बाबा. हे बघा किल्ला बघा डोंगर वातावरण सुंदर एकदम. पण भीती लई वाटते बाप्पा, काय करायचं, खूप भीती वाटते, मला लई भीती वाटते. हां हे नको येडी मी नाही पडणार खाली. तसा निगेटिव्ह विचार करू नको किती जंगल हे आहे होतं किती दाट आहे जंगल. मला यायला काही अप्रूप वगैरे वाटत नाही. म्हणजे मला पहिल्यांदा बघते ना मला खूप काळजी वाटायला. म्हणजे एवढं डोंगर मी कधीच बघितलं नाही. याच्या आधी पण बघितलं, पण उन्हाळ्यामध्ये बघितलंय. असं पावसाळ्यात एवढं हिरवगार असते नसतं माहिती. किती सुंदर दिसते बघा हिरवगार. बघा इकडं बघा तिकडं दत्त शिखर येते म्हणे, दत्त शिखर येते म्हणे. अरे बाय तुम्हाला कसा वाटतं ब्लॉग नक्की सांगा. आणि मी दाखवलेलं दिसते का नाही माहिती नाही मला, तरी कसं तरी दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आणि खूप वळणाचा रस्ता आहे बघा, खाली असं झोपून गेल्यासारखं असं वरी आहे रस्ता, असा 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 रस्ता आहे असा. आता हे एवढ्या चढावून कसं दाखवायचं, काय करायचं बाबा, खूप हे आहे. त्याच्यासाठी मी तरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असं करून बसते बघा, मला भीती वाटते, मला पण भीती वाटते. पिल्लू पण खूप लिहायली राहणं चाललेत रस्त्यानं. दर्शनासाठी खूप गर्दी आहे, मला पण यायचं दर्शनाला. आणि मी दर्शनाला आल्यावर पण एक ब्लॉग टाकणार वगैरे, तर नक्की बघा दुसरा ब्लॉग मी कधी येते दर्शनाला. आत्ता मला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे जात नाही देवाला. प्रॉब्लेम वगैरे कसं काय नाही, पर्सनल प्रॉब्लेम म्हणजे पैशाची अडचण आहे त्याच्यामुळे जात नाही. आणि गेलं तर देवाला पैसे मागतात लेकरं खायसाठी खेळायसाठी. जिथं गेलं तिथं मला तर फुल खर्च करू वाटते. आणि ते त्यांना जमत नाही, आहेत पैसे तरी त्यांना जमत नाही. आणि आता लेकरांना गेलं तर मला रडू देऊ वाटत नाही. खेळणं खाणं सगळं फ्रीमध्ये करू वाटते, म्हणजे एकदम फ्री काहीच पैशाची अडचण येऊन वाटते. तर त्याच्यासाठी आम्ही जाणार देवाला गेलं त्या दिवशी मी तुम्हाला ब्लॉग करून दाखवणार. आणि बाई चल मी बायमधून एक खूप वेळचं झालं आहे, 2 मिनिट झाले असतील तरी कंटिन्यू बोलतच आहे. तर सॉरी, मला बोर तर होत नाही ना सांगा. आणि कमेंट करा प्लीज तुमच्या इकडं तुम्ही पण बघितलं का असं. मा हे बघा परत आला आहे, काही आली बघा खाली असं बघा. दत्त शिखर आले बघा, दिसतंय का तुम्हाला? दत्त शिखर आले बघा, दिसते का? बघा दत्त शिखर हे बघा बोर्ड, अनुसया माता मंदिर आणि दत्त शिखर. इथून आणखीन दूरच आहे, बोर्ड दिसलाय का तुम्हाला? बघा खूप दूर आहे वाटायला दत्त शिखर. आणि काय झालं माहिती आहे, आम्ही म्हणजे पिल्लू एकदम छोटी होती, मी माझी बहीण आणि यांनी आले तेव्हा तो पायी चालतो माहिती आहे. इकडं अनुसया माता मंदिर आहे वाटायला, दत्त शिखर 5 किलोमीटर आहे आणखी इथून. तर बाय सगळ्यांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंट करून सांगा. आणि किती वेळचं झालं होते कमेंट करा. आणि ब्लॉग काय बंद करायचं म्हणत होत नाही. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, मला वाटते तुम्हाला दाखवावंच आहे. म्हणजे मलाही दाखवू वाटते तुम्हाला, मी जसं बघते तसं. हे बघा, पण मी इथं आले नाही बरं का, पहिल्यांदा बघते. म्हणजे आमचं गाव असून आम्ही
म्हणजे रेणुका माताचं मंदिर जवळ असल्यामुळं आम्ही तिथं जात होतो, तिथं दर्शन करून तिथूनच बॅग जात होतो. आणि काय होते माहिती का, कधी कधी वाहनही भेटत नाही तिकडे यायला, आणि मी भीते म्हणून हे आणले नसतील मला. तर बाय, भेटू आता, खूपच झाले जास्तच ओव्हर. बाय सगळ्यांना, बाय. तरी वाटते की तुम्हाला आणखीन दाखवूच आहे, माळ दाखवूच वाटते. शपथ मला तर पहिल्यांदा बघितलं मी एवढं भयानक माळ बघितलेलं नाही. बघा पिल्लू कशी भीती आणि कशी पकडली घट्ट, बघा मला लेकरायला भीती वाटते. पाणी कधीच नाही बघितलं आहे, बघा कशी भीती. बघा काय होणार असा रस्ता आहे बघा, किती असं वळणाचा रस्ता आहे, लई वळणाचा रस्ता, लई वर खाली चालवायची गरजच नाही, ऑटोमॅटिक जाते बस वरून खाली असते. हे बघा, बाय बाय.